धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला. ज्या एनडीए मध्ये कधीच राजीनामा होत नाही असं म्हटलं जात होतं, त्या एनडीए मध्ये हा सर्वात मोठा राजीनामा ठरला. आता यानंतर कोणाचा नंबर होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. सोशल मीडियावर सुद्धा या संदर्भात अनेक पोस्ट आणि मीम्स व्हायरल होताना दिसत आहेत. धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर आता कोणाचा नंबर असा सवाल विचारला जातोय. आणि सध्या या चर्चेत सर्वात पुढे असलेलं नाव म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं. पण नितीन गडकरी यांच्या राजीनाम्याची मागणी का केली जाते? कोण कोण त्यांच्या राजीनाम्याची मागणी करतंय आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता E20 पेट्रोलचा मुद्दा इतका चर्चेत का आलाय? चला जाणून घेऊया. नमस्कार, मी सारिका आणि तुम्ही पाहत आहात पॉलिटिकल महाराष्ट्र. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता राजकीय आंदोलनाचा पुढचा मोर्चा हा E20 म्हणजेच इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या मुद्द्याकडे वळताना दिसतोय. आणि याच मुद्द्यावरून आता केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नितीन गडकरी यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. त्यांच्या आरोपानुसार सर्वसामान्यांच्या वाहनांमध्ये इथेनॉल मिश्रित इंधन वापरलं जात असताना वाहनांचं नुकसान होतंय. एका बाजूला वाहनधारकांच्या गाड्यांवर परिणाम होतोय, तर दुसरीकडे इथेनॉल निर्मिती करणाऱ्या कंपन्यांचा मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा होत असल्याचा त्यांनी आरोप केलाय. हर्षवर्धन सपकाळ यांनी या संपूर्ण प्रकरणातला मोठा स्कॅन्डल असल्याचा आरोप करत वाहनधारकांच्या गाड्यांचं नुकसान झालं असेल तर सरकारनं त्यांची माफी मागावी आणि नितीन गडकरी यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. मात्र आता हा मुद्दा केवळ राजकीय आरोप प्रत्यारोपांपुरता मर्यादित राहिलेला नाहीये. नीट पेपर फुटीच्या विरोधातल्या आंदोलनातून प्रेरणा घेत आता सोशल मीडियावरती E20 जनता पार्टी नावाचा एक नवीन गट तयार करण्यात आलाय. या गटाची भूमिका मात्र स्पष्ट आहे. त्यांचा इथेनॉल मिश्रणाला थेट विरोध आहे. तसंच E20 पेट्रोल बंद करा, सबसिडी द्या किंवा मोफत इंधन द्या अशी त्यांची मागणी आहे. मग मागणी काय आहे? ग्राहकांना निवडीचा अधिकार मिळावा. ज्यांना E20 पेट्रोल घ्यायचं आहे त्यांनी ते घ्यावं. पण ज्यांना 100% शुद्ध पेट्रोल हवं आहे त्यांना सुद्धा ते सहज उपलब्ध व्हायला हवं. ग्राहकांना एकच पर्याय स्वीकारण्यासाठी भाग पाडण्याऐवजी त्यांना इंधन निवडण्याचं स्वातंत्र्य मिळावं अशी या गटाची मागणी आहे. विशेष म्हणजे हा गट सोशल मीडियावर वेगानं लोकप्रिय होताना दिसतोय. रविवारी सुरू झाल्यानंतर अवघ्या काही तासातच या गटाच्या इंस्टाग्राम अकाउंटला 1 लाखांपेक्षा अधिक फॉलोअर्स मिळाले. तर एक्सवरील अकाउंटचे फॉलोअर्सची संख्या सुद्धा 46,000च्या पुढे गेली आहे. दुसरीकडे वाहतूक क्षेत्रातील संघटनांकडून सुद्धा E20 पेट्रोलच्या विरोधात नाराजी व्यक्त केली जाते. दिल्ली टॅक्स अँड टुरिस्ट ट्रान्सपोर्ट्स अँड टूर ऑपरेटर्स असोसिएशननं 4 ऑगस्ट रोजी संसदेवर मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. इथेनॉल मिश्रणामुळे इंधनाची कार्यक्षमता कमी झाली, वाहनांचा देखभाल खर्च वाढला आणि विशेषतः जुन्या वाहनांच्या इंजिनवर त्याचा मोठा परिणाम होत असल्याचा आरोप या संघटनेनं केलाय. यामध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इथेनॉल मुक्त पेट्रोलची किंमत. दिल्लीत सामान्य E20 पेट्रोलची किंमत ही सुमारे 102 रुपये प्रति लिटर आहे. तर इथेनॉल मुक्त प्रीमियम पेट्रोलची किंमत सुमारे 169 रुपये प्रति लिटर आहे. त्यामुळे इथेनॉल मुक्त पेट्रोलचा पर्याय उपलब्ध असला तरी तो सामान्य ग्राहकांच्या आवाक्याबाहेर असल्याचं म्हटलं जातंय. मात्र केंद्र सरकारचा यावर वेगळा दावा आहे. E20 पेट्रोलमुळे वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणावर समस्या निर्माण झाल्याचा कोणताही ठोस पुरावा नसल्याचं सरकारनं संसदेत सांगितलं. इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे वाहनांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत असल्याच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी या पुराव्यासह सरकारकडे आल्याच नाहीत असं पेट्रोलियम राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी सांगितलं. मात्र आता या मुद्द्याला राजकीय रंग सुद्धा चढलाय. मुंबईतील विजयाच्या तिरंगा रॅलीत उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा उल्लेख खड्डा मंत्री असा केला. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता महाविकास आघाडीचं पुढचं लक्ष E20 धोरण असणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले. म्हणजेच काय, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता E20 पेट्रोलचा मुद्दा देशभरात चर्चेचा ठरलाय. एकीकडे सरकार E20 धोरणांमुळे इंधन आयात कमी होण्याच्या, देशाचा फायदा होत असल्याचा दावा करतंय, तर दुसरीकडे विरोधक, वाहनधारक आणि वाहतूक संघटना या धोरणाच्या परिणामांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत. त्यामुळे आता सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर नितीन गडकरींचा राजीनामा होणार का? E20 पेट्रोलचा मुद्दा पुन्हा एकदा देशव्यापी आंदोलन बनणार का? आणि सोशल मीडियावर सुरू झालेली ही मोहीम सरकारसाठी पुढचं आव्हान ठरणार का? याची उत्तरं येणाऱ्या काळात स्पष्ट होतील. तुर्तास तरी तुम्हाला याबद्दल काय वाटतं? नितीन गडकरी यांचा राजीनामा घ्यायला हवा का? हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत रहा पॉलिटिकल महाराष्ट्र.